हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. बऱ्याच कमेंट्स येत असतात की ताई आम्हाला आर्थिक समस्या आहेत, ताई लग्न जमत नाही, ताई नोकरी लागत नाही, ताई घरात कटकटी होतात, नवरा माझा ऐकत नाही, ताई मला खूप दुःख संकटांचा सामना करावा लागत आहे, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही, मी भरपूर करायचा प्रयत्न करते पण माझ्या आयुष्यात सगळं उलटच होत आहे, माझ्या आयुष्यात सुख का येत नाही ताई, असं का होते? मी यावर तुम्हाला आज स्वामींचा एक उपाय देणार आहे. अगदी म्हणजे छोटासा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर स्वामी तुमच्या आयुष्यात येतील, तुमच्या घरात येतील आणि तुमचे दुःख दूर करतील, स्वतः स्वामी. पण तुम्ही हा उपाय करून बघा. मी स्वतः हा उपाय केलेला आहे म्हणून सांगते. कितीही तुमच्या दुःख संकट असो, स्वामी तुमच्या घरात येतील आणि तुमचं दुःख दूर करतील. नक्कीच बघा. म्हणून मी सांगते तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. जर तुम्ही असं दुःख संकटात आहात, तुम्हाला काहीही मार्ग सापडत नाही आहे, तुम्हाला असं वाटतं की म्हणजे आता मी खूप हारलो आहे, माझं कोणीच नाही या जगात, तर स्वामी तुमची साथ देतील. तर हा व्हिडिओ नक्की बघा. हा उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कधी कधी असं होतं आपल्या आयुष्यात की म्हणजे पैशांची अडचणी येतात, म्हणजे दुःख संकट कुठलंही असू शकतं, मग ते पैशांचे प्रॉब्लेम असो. कधी कधी काय होतं, आपल्याकडे पैसा येत नाही, पैशांचे प्रॉब्लेम येतात, कर्ज घ्यावं लागतं, किंवा काही वेळा असं होतं लग्न जमत नाही किंवा नोकरी लागत नाही, नोकरीमध्ये आपल्याला यश मिळत नाही, प्रमोशन होत नाही, काही ना काही अडचणी आपल्याला येत असतात, घरात कटकटी असतात, नवरा बायकोचे भांडणं, सासू सुनांचे भांडणं, किंवा आपली निंदानास्ती होत असते, कोणीतरी आपली निंदा करतं, शेजारचे आपल्याला त्रास देत असतात, आपले भाऊ बहीण आपल्याशी वाईट वागत असतात. कधी अशी वेळ येते मनुष्यावर की म्हणजे असं वाटतं की आता जगायचंच नाही, मला माझं आयुष्य संपवायचं आहे. असंही तुमच्या बाबतीत होत असेल. समस्या तुमची कुठली असो, कोणतीही समस्या तुम्ही स्वामींसमोर मांडू शकता. आर्थिक समस्या असो, आरोग्याच्या समस्या असो, ज्याला खूप आजारपण आहे, आता सहनच होत नाही आहे, सततचा आजारपण, गोळ्या घेतल्या बरं वाटतं, पुन्हा तेच. तुमच्यासोबत असं सारखं होते की म्हणजे तुम्हाला काही मार्गच सापडत नाही, आता काय करावं, कोणीच माझ्यासोबत नाही, मी एकदम एकटं पडलो आहे, तर तेव्हा स्वामी तुमच्यासोबत राहतील. तर तुम्ही हा उपाय नक्की करा. स्वामी स्वतः येतील तुमचे दुःख दूर करायला, तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढायला. तर आता उपाय काय करायचं आहे? आता हा उपाय करत असताना कधीपासून सुरू करायचं? अगदी कधीही. आज तुम्ही व्हिडिओ बघितला म्हणजे गुरुवार बघायची काहीही गरज नाही. आज तुम्ही व्हिडिओ बघितला, तुम्ही आजपासून सुरू करा किंवा उद्यापासून सुरू करा. सकाळी वेळ असेल तर सकाळी करा, नसेल वेळ तर सायंकाळी करा. एक टायमिंग फिक्स करायचा. जर तुम्ही सकाळी करणार तर रोज सकाळी करा, सायंकाळी करणार रोज सायंकाळी करायचं. एखाद्या दिवशी जर तुम्हाला म्हणजे टायमिंग इकडे तिकडे झाला तर चालेल, काही हरकत नाही. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्वामींची एक मूर्ती किंवा फोटो लागेल. आता जर स्वामींची मूर्ती नाही, फोटो नाही, काहीच नाही, काही हरकत नाही. आपल्या मनात स्वामी आहेत. जिथे भाव तिथे सगळं काही. जिथे स्वामींवर विश्वास आहे, स्वामींची श्रद्धा आहे, मनापासून तुम्ही स्वामींचं नाव घेतलं, स्वामी तिथे येतील. तर तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे. देवघराच्या समोर बसल्यावर धूप दीप लावायचा. तेलाचा लावा, तुपाचा लावा, दिवा कुठलाही तुम्ही लावू शकता. धूपदीप लावल्यानंतर स्वामींसमोर बसल्यानंतर धूपदीप लावल्यानंतर तुमच्यासमोर स्वामी असतील नसतील, स्वामींची आपल्याला मानसपूजा करायची. आता स्वामी तुमच्यासमोर नाही आहेत तर तुम्ही त्यांची मानसपूजा म्हणजे तुम्ही मनाने त्यांना सांगा की असं समजायचं स्वामी माझ्यासमोर बसले. आता स्वामींच्या समोर बसल्यानंतर तुम्हाला स्वामींना हात जोडायचे आणि संकल्प वगैरे करायची काही गरज नाही. स्वामींना हात जोडायचे आणि स्वामींना सांगायचं, हे स्वामी राया, तुम्हाला मी माझं दुःख काय सांगू, तुम्हाला तर माहितीच आहे आता तुमच्या पैशांच्या समस्या आहेत. स्वामी माझ्याकडे अजिबात पैसा नाही, माझ्या घरात खायला नाही आहे, माझी खूप
कंडिशन खराब झाली आहे स्वामी. काय करू, पैशांचे मार्ग दिसत नाही, मला काहीच समजत नाही स्वामी. मला मदत करा स्वामी, मला यातून बाहेर काढा, पैशांचे मार्ग मोकळे करा, माझ्याकडे पैसा येऊ द्या, असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. आता आरोग्याच्या समस्या, मग तुम्ही आरोग्याचं सांगा की स्वामी माझ्या घरात माझ्या मुलीचं किंवा माझं आरोग्य खूप खराब झालं आहे, बिघडलं आहे, त्या आरोग्यामुळे खूप खर्च होतो, आम्हाला खूप त्रास होतो, खूप माझा खर्च वाढतो आहे, माझं आरोग्य चांगलं करा किंवा माझ्या मुलीचं आरोग्य चांगलं करा, आमच्यावर कृपा करा, असं तुम्हाला स्वामींना सांगायचं. जे तुमचं दुःख संकट आहे ते तुम्हाला स्वामींना सांगायचं. यातून आम्हाला बाहेर काढा, माझं दुःख संकट दूर करा स्वामी. आता जगायची इच्छा होत नाही, आता माझं कोणीच नाही स्वामी या जगात, फक्त तुम्ही आहात, बस. माझं या जगात आता कोणीच नाही स्वामी, फक्त तुम्हीच आहात. मला तारून न्या स्वामी, माझ्यावर कृपा करा स्वामी. माझा हा जो प्रॉब्लेम आहे यातून मला बाहेर काढा, मला योग्य मार्ग दाखवा आणि मला मदत करायला स्वामी तुम्ही या. बस तुम्हाला एवढं स्वामींना सांगायचं आहे. एक तुम्हाला माळ घ्यायची, जपमाळ, तुळशीची घ्या किंवा रुद्राक्षाची घ्या, जी असेल ती घ्या. ती माळ घेतल्यानंतर तुम्हाला 11 माळी स्वामींचा जप करायचा आहे. आता काहींना कसं होतं, 11 माळी जप करायचं तर शक्य होत नाही, बऱ्याच जणांना असं होत नाही. आता 11 माळी जर तुम्हाला करणं शक्य नसेल माळेवर, तर तुम्ही हे बघा अशा पद्धतीचं, तर बघा यावर 1 2 3 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीने. म्हणजे एक वेळा म्हटलं की एकदा प्रेस करायचं, 2 वेळा म्हटलं की 2 वेळा प्रेस करायचं, आपल्या केंद्रात हे तुम्हाला मिळून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे 1108 वेळा, 11 माळी किती होईल, 1108 वेळा तुम्हाला स्वामींचं नाव घ्यायचं आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता हे पण तुम्हाला शक्य नसेल तर 20 मिनटं स्वामींचा जप करायचा, मोबाईलवर लावून द्यायचं 20 मिनटं. 20 मिनटं होईपर्यंत स्वामींचं नामस्मरण करा. आणि त्यांचं नामस्मरण करत असताना, हा जप करत असताना कोणाशी मध्ये बोलायचं नाही. मम्मी स्वयंपाक झाला का, मम्मी मला खायला दे, अगदी म्हणजे बघून घ्यायचं की मी आता स्वामींचा जप करायला बसणार आहे, मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही, सगळ्यांना सांगून द्यायचं. आणि मोबाईलसुद्धा, कोणाचा कॉल येतोय, मोबाईल बंद करून ठेवायचा, आवाज बंद करायचा, मोबाईलकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. पूर्ण म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन स्वामींकडेच असायला, असं तुम्ही काय उपाय करत आहात त्याच्याचकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. स्वामींचा 11 माळी जप झाला की तिथून उठायचं, स्वामींना मुजरा करायचा. स्वामी तुमच्यासमोर आहेत नाही आहेत, तुमचं 11 माळी जप झाल्यावर स्वामींना मुजरा करायचा आणि मुजरा करून तुमच्या कामाला लागून जायचं. आता हे तुम्हाला किती दिवस करायचं आहे, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तुम्ही या दुःख संकटातनं बाहेर, म्हणजे हळूहळू, आता पैशांचे प्रॉब्लेम आहे, पैसा तुमच्याकडे यायला लागला आहे, हळूहळू 11 दिवसात 21 दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसेल, तुमच्याकडे पैसा येतो आहे. नोकरी लागत नाही, नोकरी लागते, नोकरीमध्ये तुम्हाला यश येत नाही, यश येतं आहे, काहीतरी तुमच्या मनासारखं होईल. आरोग्य तुमचं बिघडलं आहे, आरोग्य तुमचं चांगलं व्हायला सुरुवात होईल, तुम्हाला हळूहळू बदल दिसतील. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टी स्वामी तुम्हाला स्वतः देतील. स्वामींमध्ये इतकी शक्ती आहे, म्हणजे तुम्ही खरंच करून बघा हा म्हणजे उपाय. मी स्वतः म्हणजे कोणती गोष्ट करते मग तुम्हाला सांगत असते. खूप म्हणजे अशक्य गोष्टी स्वामी करत असतात, परंतु आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवणं, त्यांची सेवा करणं गरजेचं असतं. तर हा जर उपाय तुम्ही केला, जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत करा. तर स्वामी, मी तुम्हाला गॅरंटी देते 1001% स्वामी स्वतः येतील तुमच्या घरात आणि तुमची मदत करतील. कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला स्वामींची मदत होणार आहे, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य गोष्टी स्वामी करत असतात. माझ्या आयुष्यात स्वतः स्वामींनी केलेलं आहे म्हणून मी सांगते. म्हणजे आज मी ज्या म्हणजे सुख उपभोगते आहे, मी स्वतः इतकी दुःखात होते त्यावेळेला, म्हणजे मी खरंच सांगते तुम्हाला, म्हणजे कसं असतं, सुखात यांना सगळे असतात पण दुःखात आपल्यासोबत कोणीच नसतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मी सुद्धा म्हणजे ज्या वेळेला दुःखात होती ना, असतात आपले भाऊ बहीण आईवडील आपल्यासोबत असतात, आपले सगळे असतात, परंतु काय होतं ना, म्हणजे प्रत्येकाचा संसार आहे, जो तो ज्याच्या त्याच्या संसाराच्या व्यापात असतो. प्रत्येक वेळेला आपल्याकडे लक्ष दिलं जाईल असं होत नाही. तर ज्या वेळेला खूप दुःख येतं ना त्यावेळेला म्हणजे आपल्याला कोणाचीच साथ मिळत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर त्यावेळेला आपले महाराज असतात, आपले महाराज आपल्याला साथ देत असतात, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या.
म्हणून स्वामींची सेवा करा. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे स्वामी तुम्हाला इतकं देतील ना, तुम्ही स्वामी सेवेत आले ना, स्वामी चत्राचे 3 अध्याय तुम्ही पठण करायला सुरुवात करा. बघा काय चमत्कार होतो. म्हणजे मी सांगू नाही शकत तुम्हाला, कारण मला इतक्या गोष्टी मिळाल्या आहेत की म्हणजे आज मला स्वामींकडून काहीच मागायची गरज पडत नाही. ज्या वेळेला म्हणजे होतं त्यावेळेला मी स्वामींकडून भरपूर मागितलं. आपल्याला म्हणजे ही गोष्ट माहिती नसते. आपण स्वामी सेवेत येतो, स्वामींची सेवा करतो की मला ही गोष्ट मिळेल, स्वामी माझं दुःख दूर करतील म्हणून आपण करत असतो. परंतु जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यात येतात, आता तुम्ही हा उपाय केला, स्वामी येतील तुमची मदत करायला. त्यानंतर जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत जाणार, स्वामी तुमच्या आयुष्यात आले, तुम्हाला स्वामींकडून काहीच मागायची गरज पडणार नाही. म्हणजे स्वामींना सगळं कळेल, तुमच्या मनात काय चाललंय, तुमचं काय दुःख आहे ते तुम्ही म्हणजे ते तुम्हाला सांगावं लागणार नाही. ते स्वतः तुमचं दुःख दूर करतील. एवढी शक्ती स्वामींमध्ये आहे, फक्त आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर तसंच स्वामींनी माझ्या बाबतीत सुद्धा केलं आहे की म्हणजे आज मला काहीच सांगावं लागत नाही. स्वामी माझं दुःख ओळखून घेतात. मला काय हवं आहे, मला काय त्रास होतो आहे, स्वामी न सांगता माझा त्रास दूर करतात, माझं दुःख दूर करतात. अजून आपल्याला काय हवं, काय पाहिजे सांगा ना तुम्ही. तर तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि ज्याला कोणाला या उपायाची गरज असेल त्याला हा व्हिडिओ शेअर करा. नसेल करायचा, ओरली कोणाला तरी हा उपाय द्या, परंतु द्या. जो दुःखात संकटात कोणी असेल ना त्याला नक्की द्या. बघा आपल्याला स्वामी सेवेकरी घडवायचे आहे, तर आपल्याला प्रत्येकाला उपाय सेवा द्यायची आहे. तेव्हाच म्हणजे दुसऱ्याचं दुःख आपल्याला दूर करायचं आहे. स्वामीने आपल्याला ते शिकवले की दुसऱ्यांचं दुःख दूर करा, दुसऱ्यांना काहीतरी सेवा सांगा, काहीतरी उपाय सांगा, म्हणजे आपल्या आयुष्यात सुख येईल. तसंच इतरांच्या आयुष्यसुद्धा येणार आहे, त्यांचंसुद्धा दुःख दूर होणार आहे. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा असा काही त्रास असेल तर तुम्ही हा स्वामींचा प्रभावशाली उपाय नक्की करा. आणि तुम्हाला काही रिझल्ट आले, रिझल्ट येणारच यात काही शक्कच नाही. परंतु रिझल्ट आले तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे इतरांना सुद्धा कळतं. कसं होतं, जोपर्यंत कोणी चमत्कार बघत नाही तोपर्यंत नमस्कार करत नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. कमेंटमध्ये जर तुम्ही सांगितलं तर इतरांना काय होतं, कमेंट रीड करतात आणि मग त्यांना कळतं, अरे हा उपाय केला म्हणजे मी पण करायला पाहिजे, मला सुद्धा हा त्रास आहे, याला रिझल्ट मिळाला बरं का, मलाही मिळेल, असं होतं. म्हणून मी सांगते की म्हणजे कमेंट्स करत चला, कमेंटमध्ये सांगत चला की तुम्हाला काय रिझल्ट मिळतो, तुमचं कोणतं दुःख दूर झालं. म्हणजे बाकीचे लोकसुद्धा हा उपाय करतील. म्हणजे घराघरात स्वामींची सेवा जाणार आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला काही पिरियड्स वगैरे अडचण आली तर त्या दिवशी हा उपाय करायचा नाही. तो दिवस स्किप करून द्यायचा आणि बाकीचे दिवस पुढचे तुम्ही करू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.